वर्धा जिल्ह्यात पुन्हा एकदा भरधाव वेगाचा बळी गेलाय। वर्धा वायगाव मार्गावर बसने दुचाकीला जोरदार धडक दिली असून या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा गंभीर जखमी झालाय। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। वर्धा वायगाव रोडवरील नवोदय विद्यालयाजवळ आज दुपारच्या सुमारास हा थरार घडला। मिळालेल्या माहितीनुसार ही बस वर्ध्याहून वायगावच्या दिशेने जात होती। मार्गावर असलेल्या एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात बस चालक वेगात पुढे निघाला, मात्र त्याच वेळी समोरून येणाऱ्या दुचाकीला बसने जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला असून एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि गंभीर जखमी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या घटनेमुळे वायगाव मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती। पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, वर्धा।